UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करणार, तर 9 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश। राज्य सरकारकडून GR जारी। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक आणि गोव्यात लपला। स्वतःच्या गाडीनं सर्वच ठिकाणी फिरल्याची माहिती। सीआयडी चौकशीत महत्त्वाची बाब समोर। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी, हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडी अधिकाऱ्याचा दावा, तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी केल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील सीआयडीनं मागवला। कराडची बँक खाती परळी आणि आसपासच्या परिसरात असल्याची माहिती। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मस्साजोगच्या गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन मागे। देशमुखांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा, वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा, ग्रामस्थांची मागणी। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, बीड हत्या प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। एखाद्या कार्यकर्त्यानं किंवा मित्रानं गुन्हा केला तर त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा बीड हत्याकांडाशी संबंध नसावा, दत्तात्रय भरणे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम, 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये सहभाग। गडचिरोली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण, अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गावामध्ये एसटीची बस धावली, तर नव्या हेलिपॅडचं देखील उद्घाटन। भाजप कोकणामध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार, माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित, साळवी 2 दिवसात भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती। नवीन वर्षात उद्धव ठाकरे यांचं मिशन मुंबई महापालिका, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर अब्दुल सत्तार यांची शेरो शायरी, 2.5 वर्ष थांबावं लागेल असं मला शिंदेंनी सांगितलंय, सत्तारांचं भाष्य। रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा। दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं, इंजिनियर मुलानं आईवडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना। शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्यानं हत्या, 4 ते 5 दिवसांपासून मृतदेह घरातच। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा। हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली याचा आढावा घेतला। जळगावच्या पालघीतील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल। परिसरामध्ये उद्या सकाळपर्यंत संचारबंदी। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं वादाला तोंड फुटलं। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं, पवार कुटुंब गुण्यागोविंदांना नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवार यांचं विठुरायाकडे साकडं। मुंबईतील रस्त्यांवर नव्यानं चर खोदकामास मनाई, वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना। पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीला मात्र परवानगी। 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड अतिरेकी तहवूर राणाला भारतामध्ये आणलं जाणार, अमेरिकेकडून राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।